2025 मध्ये मी प्राजक्ता प्रदीप भोसले आपणा सर्वांचे स्वागत करते। कृष्ण आणि कोयनेच्या संगमावर बसलेल्या कराड नदीने संत सखू समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर भारत देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यासारख्या अनेक महान विभूतींनी आपला कृष्णकाठ पावन केला आहे। महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कराड नगरी म्हणजेच यशवंत नगरी। याच यशवंत नगरीमध्ये आम्ही सन 2005 साली यशवंत नगरी या नावाने साप्ताहिकाला सुरुवात केली। सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल अजिंक्य खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या हस्ते 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2005 साली यशवंत नगरीला सुरुवात झाली। संपादक विकास भोसले व स्वाती भोसले यांच्या अथक परिश्रमाने अनेक अडचणींना तोंड देत साप्ताहिक यशवंत नगरी व यशवंत नगरी न्यूज चॅनलने 20 वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला। वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी यशवंतराव चव्हाण पुरस्काराचे आयोजन केले जाते। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे अशा पश्चिम महाराष्ट्रातील 11 क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते। आज महत्त्वाचा दुग्ध शर्करा योग म्हणजे यशवंत नगरी चॅनलने 40,000 सबस्क्रायबर व 2,68,00,000 व्ह्यूअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे। यशवंत नगरीच्या द्विशतकीय यशस्वी वाटचालीस आपणा सर्वांचा मोलाचा वाटा आहे। आज या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल अजिंक्य खासदार श्रीनिवास पाटील साहेब, मुंबईहून आलेले वरिष्ठ संपादक व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब, कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश बाबा भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे, भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सन्मानार्थी व विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचे मी यशवंत नगरीच्या वतीने स्वागत करते व माझे स्वागत प्रास्ताविक इथेच संपवते।